बंद कर आणि मग ते आता पण बंद कर, बाहेर गेलीस ना काय. हाय गाइस, स्वागत आहे तुमच्या माझ्या मावशीच्या न्यू ब्लॉग मध्ये. तर आता आमची इकडे तयारी चालू आहे आणि तुम्हाला कुठं आम्ही चाललोय ते तुम्हाला नंतर पुढं ब्लॉग पूर्ण बघा आणि लाईक सबस्क्राईब करून जा. बाय. तर आम्ही तयार वगैरे होऊन इथं वाट बघत होतो गाडीसाठी, कारण की आम्हाला रात्रीचा प्रवास करायचा होता. तर आम्ही पेणवरून गाडी केली होती सेपरेट आणि ती महाबळेश्वरपर्यंत होती, कारण की आम्हाला बसने नव्हतं जायचं. सकाळ झाली होती, हळूहळू सगळीकडे उजेडायला लागलं होतं. तर आम्ही लवकरात लवकर महाबळेश्वरमध्ये पोचणार होतो, जवळच होतो आणि गाडीत बसून बसून करतं कंटाळा आलेला. पण आता थोड्या वेळाने पोचू त्यासाठी सगळीजणच वाट बघत होती. तर सगळ्यांना पहिले शुभ सकाळ. आम्ही महाबळेश्वरमध्ये फायनली पोचणार होतो, त्यासाठी खुश होतो सगळीजण. अर्धी जण कंटाळलेली, अर्धी जण झोपेत आलेली, सगळी झोप, कारण की झोप तर पूर्ण झालेली नव्हती. तर इथं सकाळची तुम्ही सुरुवात बघू शकता. महाबळेश्वरमध्ये सगळं काही बंद होतं, कारण की आम्ही लवकरच पोचलो होतो. तर आम्ही आता फ्रेश होणार, सगळे आवरणं, त्यासाठी लवकर पोचलो होतो. तर आधी आम्ही आता हॉटेलमध्ये जाणार, सगळं फ्रेश वगैरे होऊनच निघणार. पण तुम्ही बघू शकता महाबळेश्वरमध्ये सगळी दुकानं बंद आहेत, कारण की सकाळचीही सुरुवात होती. एकदम लवकर पहाटेच पोचलो होतो आम्ही. तर आता आम्ही आधी पहिले हॉटेल बघतो कुठेतरी, आणि राहायचं तर नव्हतं, कारण की आम्हाला तिथनं लगेच निघायचं आहे फ्रेश वगैरे होऊन. तर चला मग बघू आता. 7 वाजले. तर आम्ही आता हॉटेलमध्ये पोचलो आणि सगळीजण पटापट आवरून निघणार होतो. खरं तर भरपूर दिवस झाले आमचं महाबळेश्वरचं प्लॅनिंग चाललं होतं. तर जाऊ करून शेवटला आम्ही 1 तारीख निवडली आणि 10 तारखेला आम्ही गेलो होतो. तर आमच्या ताईची बड्डे होता आमच्या ताईचा, पण त्यासाठी आम्ही निघालो. आणि आता इथं मी तुम्हाला हॉटेलचा एक रूम टूर देत होते. खरं तर हे डुप्लेक्स होतं, वरती पण होतं आणि खाली पण होतं. तर वरती आमचे पप्पा वगैरे, म्हणजे त्यांनी सगळं आवरलं आणि आम्ही खाली लेडीज होतो. तर लेडीज सगळ्यांना खाली आवडतो. तर बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त होतं. खरं तर सगळ्यांनाच आवडलं. थोड्या वेळासाठी थांबलेलो, पण छान होतं, बऱ्यापैकीच मस्त होतं. आणि कधी गेलात तर तुम्ही नक्की पण इथे थांबू शकता. ॲक्च्युली आता हॉटेलचं मी शूट काही जास्त केलं नाही, कारण की आम्हाला लगेच निघायचं होतं. तर ही आमची तुप्पूला सांगितलं मी थोडंफार शूट कर. बाबा आराम करत होती इथं. आणि नंतर मग आम्हाला सांगितलेलं की गरम पाणी आता थोड्या वेळाने येईल. तर सगळीजणं खरं तर एवढी गारठलेली, कारण की थंडी भयंकर होती तिकडे. पेणच्या मानानं तिकडे खूप होती थंडी. तर आम्ही सगळीजणं गरम पाणी येईल त्याची वाट बघत होतो, कारण की भरपूर वेळा त्याला विचारून आलो, तर तो बोलत होता आता पाणी येईल, त्यासाठी सगळीजण थांबलेली. 7 वाजता पोहोचलोय, 6:45 आणि आता आम्ही एक छोटीशी रूम बुक केली, कारण की आम्हाला सगळं फ्रेश वगैरे व्हायचं आहे आणि थोडासा नाश्ता करायचा आहे, कारण की खूप लवकर निघालेलो. त्यासाठी सगळीजण आता फ्रेश होतील, नाश्ता करताना मग फिरायला जाऊ. तर महाबळेश्वरमध्ये किती ठिकाण आपण फिरू शकतो एका दिवसामध्ये ते तुम्हाला आज समजेल. तर कुठे जाणार आहोत आणि किती मजा करणार हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण आता भेटू फ्रेश झाल्यानंतर. ओके. आईकडं ती फायनली मी आता तयार झालोय. आता इथनं सगळीजण निघतो आता सगळी, आणि आता सगळं महाबळेश्वर बघायला जायचं आहे, कुठे जायचं आहे आणि काय ठिकाणी बघणार आहोत त्याला तुम्हाला पुढे समजेलच, कारण की आता भरपूर उशीर झालेला. खरं तर म्हणजे आम्हाला अख्खा दिवस फिरण्यातच जाणार आहे. आम्ही अजून नाश्ता केलेला नाही, तर आपण बघू आता पुढे गेल्यानंतर. ऊन पण आहे, नदी पण आहे, एक नंबर झाडे भेटले पैसे भेटले. आता तिकडेच राहू दे. आता 50 रुपये बक्षी दिदीला, आता 50 रुपये बक्षी दिदीला तिने शोधून दिला ना. आता 100 रुपये भेटले. साबू आता गिफ्ट देणार ना.
तर इथं आम्ही थांबलेलो की एंट्री फी म्हणजे करावी लागते, ते काही कंपल्सरी असं प्रत्येक ह्याच्यासाठी. तर आम्ही थांबलो होतो इथं. हाय गाईज, तर आता आम्ही आलो आहे पंचगंगा मंदिरात महाबळेश्वर. तर आता आम्ही जातो आहे मंदिरात. हे बघा दुकान. मी एवढ्यात दमली. हे आजी, ही मावशी. वो मला पण बघून घ्या, मी कशाला राहू. तर आत्ता आम्ही सेकंड पॉईंटला आलो होतो. तर फर्स्ट आम्ही पंचगंगा मंदिर आणि महाबळेश्वर मंदिर इथे जाऊन आलो, दर्शन घेतलं. आणि आता सेकंड इथे आलेलो आहोत. तर इथं कदाचित सावित्री पॉईंट आहे हा. तर आता बघूया आपण, कारण की मी सेकंड टाईम आले महाबळेश्वरला, पण फर्स्ट टाईममध्ये मी आलेले नव्हते. तर ते 3-4 पॉईंट आहेत, ते आपण बघू. आता स्टार्टिंगपासून काय सुरुवात करतो आहे. आता सगळीजण येते तिथे, बाबा, तुपू, आई, भक्ती, ताई, मी. आणि ऊन होतं पण बऱ्यापैकी, आणि तेवढीच थंडीसुद्धा होती. त्यासाठी आम्हाला काही ऊन असं जाणवलंच नाही, बरं वाटत होतं उलट, कारण की खूप म्हणजे खूप थंडी होती. तर सगळ्यांनी जर्किन पण घातलेले. आणि महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. खूप छान वाटलं, बघू शकता तुम्ही कसलं भारी व्ह्यू आहे. आणि हा पॉईंट होता हाय तो एवढा का कोणता होता तो आता बघू आपण, कारण की मला माहिती नाही, मीच फर्स्ट टाईम आलेली आहे. ते जवळपासच होते 3 असे लागून, त्यासाठी की मी जरा कन्फ्यूज होते. बाबा बघू आता आपण, चला आधी पॉईंट बघूया. आता आपण आलेलो सावित्री आणि किती वारा सुटला आहे आणि फार थंडी, खूपच थंडी वाजते. मी आता जर्किन घातलंय, सगळ्यांनी जर्किन घातलेलं आहे, पण थंडी खूप वाजते. पण तुम्ही व्ह्यू बघा आणि कसला भारी आहे. नाही अगं मला जर्किन राहू दे, चल राहू दे. हा व्हिडिओ काढायला की हा मध्ये जाऊन उभा राहतो. आपण कुठं अगं आधी माशी नको ओरडतील, मग बस जा. मग सो आता आम्ही वेण्णा लेक जवळ आलेलो आहोत. भरपूर ठिकाणं झाली आहेत, कुठली ठिकाणं झाली आहेत तुम्हाला नंतर सांगणार आहे. त्यासाठी आत्तापर्यंतचा हा मला असं वाटतं 4था का 5वा स्पॉट असेल. तर आता ह्याच्या पुढे कुठे जायचं आहे ते थोड्या वेळाने सांगते मी. बाकीचं तुम्ही व्ह्यू इथला बघा.
का बाबा? मी पण आणली खिचडी. नॉनव्हेज खातोच ना का मार्गशीर्ष? जायचं आपल्याला. भात पण मी आम्ही आता जेवून निघालो होतो. घरनंच जेवण आणलेलं, कारण की आम्ही असं ठरवलेलं की आता बाहेर तर खूप वेळ थांबता येणार नाही, तर पटापट थोडंफार खाल्लं आणि निघालो आता एलिफंट पॉईंटला. तर आता मी पाठून पुढे आले, कारण की मला खूप काही गोष्टी शूट करताना आल्या, पण बऱ्यापैकी शूट केल्या. आणि आता आपण एलिफंट पॉईंट पाहून जायचं. परत प्रतापगडला आम्हाला एका दिवसात सगळं कव्हरअप करायचं, पण जितकं जमेल तितकं आम्ही सगळंच काढण्याचा प्रयत्न करेन. आता इथं पोचलो आम्ही एलिफंट पॉईंटला. 500 मीटर आहे, तर चालायला तर लागणारच आहे, पण बघायचं आता आलो आहे तर आम्ही इथं वाट बघते, कारण की अर्धी माणसं पाठीच होते. आणि ह्याला बघा किती मस्तीखोर आहे तो, माझी बॅग कशी गळ्यात लटकून चाललेला. ॲक्च्युली इथं झालं काय असं ना, तर सांगते मी तुम्हाला. मी बोललो माझ्या बहिणीला की तू व्हिडिओ शूट कर आणि थोडंफार मी जे काय बोलते ते शूट करून घे. तर इथे माझा आवाज गेला होता. मी नंतर व्हिडिओ काढून झाल्यानंतर चेक करते तर आवाजच आलेला नव्हता. तर आता मी बोललो परत व्हिडिओ काढायला जमणार नव्हतं, कारण की आम्हाला वेळसुद्धा होत होतं, वरती जायचं होतं परत ते बघायला. त्यासाठी मी बोललो राहू दे, आता परत मला व्हॉईस ओव्हर द्यायला लागेल, कारण की माझा आवाज त्या व्हिडिओमध्ये गायब झाला. तर काय झालं मला काही कळलं नाही. तर इथे आमची मध्ये तुपो आली, ती पण बोलते आता मी पण येणार व्हिडिओमध्ये. त्यासाठी मग तिला पण घेतलं अर्धा, ती पण काय काय सांगत होती. तर आम्हाला आता पुढे जाऊनच त्यासाठी लवकरात लवकर जायचं चाललेलं. मग आता चला. भारती ताई, मला वाटलं ती गाईज हा वेडा आहे पोरगा. ढोले कुठे आहेत मग? मी पण दाखवा मी घेते बाबू दे. बाय बाय. डाळी सगळे पाडले तो. आता झाला इथं प्रॉब्लेम असा की आम्हाला जायचं होतं प्रतापगडला आणि आम्ही नेमकी इथं रस्ता चुकलो. कारण की मला तरी वाटलं का हा रस्ता चुकलेला आहे. तर मी एकदा विचारलं, पण तो जो आमच्यासोबत आलेला तो बोलतो नाही हाच रस्ता आहे. तर आम्ही पुढे जाऊन एकाला विचारलं, तर त्या काकाने आम्हाला सांगितलं की नाही तुम्ही चुकीच्या आला. त्याच्यासाठी मग आम्ही परत इथनं गाडी फिरवली आणि परत आलो मग. आणि आम्हाला भरपूर वेळ होणार होता, कारण की आम्हाला माहिती होती की तर वरती गड चढायचा, त्यासाठी आम्हाला खूप वेळ होणार होता. पण आता आलो तर आपण बघूनच जाणार. तर चला आता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आणि हळूहळू येऊ. तिथं हाय तिथं पण आहे. बस जराशी पोचलो.
काय बोलली हा हा काय महादेव अरे महादेव मी जा ते सगळे फोटो पाठव मम्मी. आम्ही चढत चढत फायनली पोचलो आणि जेव्हा महाराजांच्या मूर्तीला बघितलं तेव्हा खरंच भारी वाटलं, कारण की फर्स्ट टाईम अनुभव होता हा. मी गडावरती कोणत्याच गेले होते तर प्रतापगडावरती आले आणि तर तुम्ही सुद्धा बघू शकता कसलं भारी वाटतं आहे. खरंच छान वाटतं आहे आणि खरंच यावं. इथे भरपूर मुलंसुद्धा आली होती. आम्ही प्रतापगडावरनं खाली आलो. आम्हाला खरं तर उशीर पण झालेला, कारण की परत पेणला यायचं होतं. हा शेवटचा ठिकाण होता आमचा आणि मी काही जास्त व्हिडिओ काढू शकले नाही, तरी इथंच मी ब्लॉग हा एंड करते. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले ब्लॉग येत असतात तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. हा महाबळेश्वरचा ब्लॉग लवकरात लवकर तुम्हाला बघायला भेटेल, कारण की आम्हाला जाऊन आता 2 दिवस झालेत, पण एडिटिंग करून पण आता मला वेळ जाणार आहे. त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा आणि एन्जॉय करा. तर भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.